students, in this last lecture we have start a new point, file handling. Then फाइल हँडलिंग मध्ये आपण काय बघितलेलं की इनपुट फाइल हँडलिंग म्हणजे अशी टेक्निक आहे जे आपण प्रोग्रामचं जे काही आपलं आउटपुट आहे ते प्रोग्रामचं आउटपुट आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण बघू शकतो. ही कन्सेप्ट आहे फाइल हँडलिंग. तर फाइल हँडलिंगमध्ये एक इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीमचा यूज होतो. प्रोग्राममधला डेटा आउटपुट स्ट्रीम थ्रू फाईलमध्ये काय केला जातो, राईट केला जातो आणि परत त्याचा रीड करून आउटपुट स्ट्रीम थ्रू तर आउटपुट स्ट्रीम थ्रू तो फाईल प्रोग्राममधला डेटा फाईलवरती राईट करू शकतो आणि परत जेव्हा आपल्याला प्रोग्राममध्ये आणायचं आहे तेव्हा फाईलमधून परत प्रोग्राममध्ये घेतो, पण त्यासाठी इनपुट स्ट्रीमचा यूज करतो. ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्ट्रीम क्लास हिरार्ची. स्ट्रीम क्लास हिरार्ची म्हणजे काय, तर फाईल हँडलिंगमध्ये जो आपण प्रोग्राम बघणार आहे की जे आउटपुट आपण सेव्ह करून ठेवणार आहे त्यासाठी प्रोग्राम तसा डिझाईन केला जातो इनपुट आणि आउटपुट स्ट्रीमचा यूज करून. तर त्यासाठी आपल्याला काही स्ट्रीम क्लासेस लागणार आहेत. तर ते ह्या स्ट्रीम क्लासेसची ही डायग्रॅम आहे. स्ट्रीम क्लास हिरार्ची म्हणजे एकापासून एक क्लास क्रिएट होतो, डेव्हलप होतो. जसं आपण इनहेरिटन्सची कन्सेप्ट बघितलेली तसंच आहे हे स्ट्रीम क्लास हिरार्ची, ज्यामध्ये आपले वेगवेगळे जे क्लासेस आहेत त्याच्यापासून न्यू क्लासेस क्रिएट होत जातात किंवा त्या क्लासचा यूज केला की आपण ते क्लासचं जे नेम आहे ते यूज करू शकतो. जसं की iostream.h ही हेडर फाईल आपण जेव्हा इन्क्लूड करतो त्यावेळेला आपण cout cin हे दोन क्लासचा यूज करतो. तसंच आहे इनपुट किंवा आउटपुट फाईलचा यूज करतो. तसंच ही कन्सेप्ट आहे ज्यामध्ये ios म्हणजे इनपुट आउटपुट स्ट्रीम, इनपुट आउटपुट स्ट्रीम, नंतर इनपुट स्ट्रीम सेपरेट, आउटपुट स्ट्रीम सेपरेट. एफ स्ट्रीम बेस हा क्लास आहे मेन. या एफ स्ट्रीम बेसपासूनच डिफरंट क्लासेस क्रिएट झालेले आहेत. OF स्ट्रीम, AF स्ट्रीम, IO स्ट्रीम, IF स्ट्रीम असे डिफरंट क्लासेस आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये 3 क्लासेस बघणार आहे. आता तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल, डिस्क्राईब द व्हेरियस क्लासेस अवेलेबल फॉर फाईल ऑपरेशन्स. फाईल ऑपरेशन्स म्हणजे फाईलवरती जे आपण रीड आणि राईट ऑपरेशन करणार आहे त्याला म्हणायचं फाईल ऑपरेशन्स. रीड अँड राईट ऑपरेशन म्हणजे फाईलवरती प्रोग्राममधला डेटा फाईलवरती राईट करणार आहोत आणि परत रीड करून प्रोग्राममध्ये आणणार आहोत. मग हे जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करण्यासाठी डिफरंट क्लासेसचा यूज केला जातो. हे सगळे ते क्लासेस आहेत. मग डिस्क्राईब व्हेरियस क्लासेस अवेलेबल फॉर फाईल ऑपरेशन्स असा क्वेश्चन विचारला जाईल किंवा स्टेट द डिटेल्स ऑफ फॉलोइंग स्ट्रीम क्लासेस. ते 3 स्ट्रीम क्लासेस आहेत, IF स्ट्रीम, OF स्ट्रीम आणि फाईल बफ असे 3 आहेत. IF स्ट्रीम म्हणजे इनपुट फाईल स्ट्रीम, OF स्ट्रीम आउटपुट फाईल स्ट्रीम आणि फाईल बफ. ठीक आहे. आता पहिला आपण बघूया IF स्ट्रीम. आता हे जे IF स्ट्रीम, OF स्ट्रीम, F स्ट्रीम हे 3 मेन क्लास आणि फाईल बफ असा अजून एक क्लास आहे. तर IF स्ट्रीम, OF स्ट्रीम आणि F स्ट्रीम हे क्लासेस आपल्याला जर प्रोग्राममध्ये यूज करायचे असतील तर त्यासाठी F स्ट्रीम .h ही हेडर फाईल इन्क्लूड करून घ्यावी लागते. जसं की cout cin हे 2 आपल्याला इनपुट आउटपुट ऑपरेशन यूज करायचे असतील प्रोग्राममध्ये तर आपण काय करतो, iostream.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून घेतो. तसंच IF स्ट्रीम, OF स्ट्रीम आणि F स्ट्रीम हे 3 क्लास यूज करायचे असतील प्रोग्राममध्ये तर त्यासाठी F stream.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून घ्यावी लागते. ठीक आहे. तर पहिला आपला क्लास आहे IF स्ट्रीम. IF स्ट्रीमची मी इन्फॉर्मेशन सांगते. दिस क्लास इज यूज्ड फॉर फाईल हँडलिंग मेथड. IF स्ट्रीम क्लास इज यूज्ड व्हेन फाईल इज ओपनड फॉर इनपुट. इनपुट ऑपरेशन म्हणजे रीड ऑपरेशन. जर फाईलमध्ये जो आपला ऑलरेडी डेटा फाईलमध्ये सेव्ह केलेला आहे तो डेटा रीड करून परत प्रोग्राममध्ये तेच आउटपुट आणायचं असेल तर IF स्ट्रीम हा क्लास यूज केला जातो. मग IF stream class is used for
व्हेन फाईल इज ओपनड फॉर इनपुट मीन्स रीड ऑपरेशन. जर करायचं असेल आणि फाईल ओपन करायची तर IF स्ट्रीम हा क्लास यूज केला जातो. इट कंटेन्स ओपन फंक्शन. ओपन हे एक फंक्शन आहे. ओपन हे एक फंक्शन आहे जे फाईल ओपन करण्यासाठी वापरतात. म्हणजे फाईल ओपन केली जाते आणि त्याच्यावरती डेटा रीड राईट केला जातो. त्यासाठी ओपन हे फंक्शन यूज केलं जातं. तर IF स्ट्रीममध्ये काय होणार, इट कंटेन्स ओपन फंक्शन विथ डिफॉल्ट इनपुट मोड अँड इट इनहेरिट्स गेट लाईन, रीड, SIGG, TAILG फंक्शन्स फ्रॉम IS स्ट्रीम. हे वेगवेगळे फंक्शन्स त्यामध्ये यूज केले जातात, जसं की गेट लाईन, रीड, SIGG, TAILG. ही आहे IF स्ट्रीमची इन्फॉर्मेशन. त्यामध्ये मी तुम्हाला 4 पॉईंट सांगितले. फर्स्ट पॉईंट, दिस क्लास इज यूज्ड फॉर फाईल हँडलिंग मेथड. IF स्ट्रीम क्लास इज यूज्ड व्हेन फाईल इज ओपनड फॉर इनपुट ऑपरेशन म्हणजे रीड ऑपरेशन. इट कंटेन्स ओपन फंक्शन विथ डिफॉल्ट इनपुट मोड. आणि लास्ट पॉईंट आहे, इट इनहेरिट्स गेट लाईन, रीड, SIGG, TAILG फंक्शन्स फ्रॉम IS स्ट्रीम. दुसरा क्लास आहे OF स्ट्रीम. पहिला झाला आपला IF स्ट्रीम. दुसरा आहे OF स्ट्रीम. OF स्ट्रीमचे पण सेम तेच 4 पॉईंट. पण OF स्ट्रीम कशासाठी यूज करायचा, IF स्ट्रीम रीड ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी इनपुट आणि OF स्ट्रीम राईट ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी म्हणजे आउटपुट. दिस क्लास इज यूज्ड फॉर फाईल हँडलिंग मेथड्स. फर्स्ट पॉईंट. सेकंड, OF स्ट्रीम क्लास इज यूज्ड when file is opened for output write operation. It contains open function with default output mode and it inherits put, seekp, tailp, write function for OS stream. आता OF स्ट्रीम क्लास यूज कधी करायचा, जेव्हा फाईल आपल्याला ओपन करायचे आउटपुट राईट ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. आउटपुट राईट ऑपरेशन म्हणजे प्रोग्रॅममधलं आउटपुट जे फाईलवरती आपल्याला राईट करायचं आहे त्यासाठी OF स्ट्रीम क्लास यूज केला जातो आणि रीड करण्यासाठी इनपुट स्ट्रीम IF स्ट्रीम हा क्लास यूज केला जातो. नेक्स्ट पुढचा आहे F स्ट्रीममध्ये काय होतं, F स्ट्रीम दिस क्लास इज यूज्ड फॉर फाईल हँडलिंग मेथड्स. F स्ट्रीम क्लास इज यूज्ड फॉर बोथ इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन. दोन्ही पण ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्यासाठी F स्ट्रीम हा क्लास यूज केला जातो. इट कंटेन्स ओपन फंक्शन्स विथ डिफॉल्ट इनपुट अँड आउटपुट मोड. दोन्ही ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी हा यूज केला जातो आणि इनहेरिट्स ऑल द फंक्शन्स फ्रॉम IS स्ट्रीम, OS स्ट्रीम क्लासेस थ्रू IO स्ट्रीम. ठीक आहे. IF स्ट्रीम क्लास डेटा फाईलमधला रीड करून घेण्यासाठी. OF स्ट्रीम फाईलवरती डेटा राईट करण्यासाठी. OF स्ट्रीम त्यालाच म्हणायचं आउटपुट आणि हे इनपुट. आणि F स्ट्रीम दोन्हीसाठी रीड अँड राईट दोन्ही ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी F स्ट्रीम. ठीक आहे. F स्ट्रीम क्लास इज यूज्ड फॉर बोथ इनपुट means write operation, read operation and output means write operation are performed on the file. It contains open function for both input and output mode. Inherits all the functions IS stream, OS stream classes through IO stream. Next type F stream base. F stream base हा पण क्लास आहे. F stream base provides operations common to the file streams serve as a base file F stream, OF stream, IF stream classes. It contains open close functions. आणि लास्टच आहे फाईल बफ.
फाईल बफ कशासाठी, तर इट इज पर्पज इज टू सेट द फाईल बफर्स टू रीड अँड राईट. इट कंटेन्स ओपन अँड क्लोज ॲज अ मेंबर्स. ठीक आहे, हे आपले क्लासेस आहेत जे एक्सप्लेन करायला तुम्हाला सांगितले जातील किंवा तुम्हाला कोणते पण 3 क्लास एक्सप्लेन करा असं सांगतील. मग किंवा क्लासेसची नावं दिली जातील, IF स्ट्रीम, OF स्ट्रीम, फाईल बफ, F स्ट्रीम अशी नावं दिली जातील आणि ते एक्सप्लेन करायला सांगतील. तर प्रत्येक क्लासेसमध्ये 4-4 पॉईंट मी सांगितलेले आहेत. फक्त लक्षात ठेवायचं की IF स्ट्रीम हा क्लास कशासाठी यूज केला जातो, तर फाईलवर मधला डेटा रीड करून घ्यायचा आहे. रीड करण्यासाठी IF स्ट्रीम, IF म्हणजे इनपुट फाईल स्ट्रीम, तर त्यासाठी रीड करण्यासाठी IF स्ट्रीम क्लास यूज केला जातो. फाईलवरती डेटा राईट करायचा असेल तर त्यासाठी OF स्ट्रीम क्लास यूज केला जातो. आणि F स्ट्रीम रीड आणि राईट दोन्ही ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्यासाठी F स्ट्रीम क्लास यूज केला जातो. ठीक आहे, आता हे झाले आपले क्लासेस की रीड राईट ऑपरेशन करण्यासाठी कोणता क्लास यूज केला जातो. पण त्याचबरोबर आता एक सेम कन्सेप्ट आहे, त्याबरोबर एक कन्सेप्ट आहे फाईल मोड्स. फाईल मोड्स जसे आपण क्लासेस यूज करतो रीड अँड राईट ऑपरेशन करण्यासाठी, तसंच सेम फाईल मोड्स यूज केले जातात. फाईल मोड्स हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बऱ्याच वेळेला फाईल मोड्स एक्सप्लेन करा किंवा विचारलं जातं. क्वेश्चन कसा विचारला जातो, व्हॉट आर डिफरंट फाईल मोड्स, कोणकोणते डिफरंट फाईल मोड्स आहेत. आता फाईल मोड्स म्हणजे काय, तर ते मोड्स फाईलमध्ये यूज केल्यानंतर किंवा प्रोग्रॅममध्ये यूज केल्यानंतर काय होऊ शकतं, फाईलमध्ये काय चेंजेस होऊ शकतात, त्यासाठी फाईल मोड्स यूज करतात. जसं की IF स्ट्रीम, OF स्ट्रीम क्लास आपण काय करतो, रीड अँड राईट ऑपरेशन, तसेच त्या क्लासेस बरोबरच काही मोड्स यूज केले जातात. ठीक आहे, आता आपण वन बाय वन ते मोड्स बघूया. फर्स्ट मोड आहे IOS. मोड लिहिण्याची पद्धत बघा आणि इन. तर IOS इनपुट आउटपुट स्ट्रीम, ह्याला म्हणतो आपण स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. आणि इन हा पहिला मोड आहे. तर इन मोड कशासाठी वापरायचा, ओपन ए फाईल फॉर रीडिंग ओनली. जर आपल्याला फाईलमधला डेटा प्रोग्रॅममध्ये रीड करायचा आहे, फाईलमधला डेटा आणि प्रोग्रॅममध्ये आणायचा असेल तर त्यासाठी आपण कोणता क्लास यूज करतो, IF स्ट्रीम, डेटा रीड करण्यासाठी. तर ह्या IF स्ट्रीम क्लास बरोबर आपल्याला हा इन हा मोड पण यूज करायला पाहिजे किंवा यूज केला जातो. मग IOS स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि जो हा इन मोड आहे तो कशासाठी यूज केला जातो, ओपन ए फाईल फॉर रीडिंग ओनली, फाईलमधला डेटा रीड करून घेण्यासाठी इन हा मोड यूज केला जातो. सेकंड आहे IOS स्कोप रिझोल्युशन आणि आउट. इन मीन्स इनपुट, आउट मीन्स आउटपुट. ते शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिले आपण. इन मीन्स इनपुट आणि आउट मीन्स आउटपुट, फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये मोड लिहिले. तर आउट कशासाठी, ओपन ए फाईल फॉर रायटिंग ओनली. म्हणजे जसं आपण फाईलवरती डेटा राईट करण्यासाठी OF स्ट्रीम क्लासचा यूज करतो, तसंच त्याबरोबर आपल्याला आउट हा फाईल मोड यूज करावा लागतो. 2 लक्षात ठेवा, इन फाईलमधला डेटा रीड करून घेण्यासाठी आणि आउट मोड फाईलमध्ये डेटा राईट करण्यासाठी. नेक्स्ट जे अजून काही मोड आहेत ते पण विचारले जातात, आपल्याला एक्सप्लेन करायला सांगतात. तर APP, IOS APP मीन्स अपेंड. त्याची मिनिंग आहे कंटेंट्स आर अपेंडेड टू द एंड ऑफ अ फाईल. कंटेंट्स आर अपेंडेड टू द एंड ऑफ ए फाईल. ऑल राईट्स ऑकर ॲट एंड ऑफ अ फाईल. आता म्हणजे काय, तर आपली समजा आपला हार्ड डिस्कमध्ये XYZ.txt अशा नावाने फाईल स्टोअर आहे. ठीक आहे, त्या फाईलमध्ये आपण डेटा स्टोअर करून ठेवलेला आहे. समजा एंटर ए नंबर
नंबर एंटर केला आपण 8 आणि शेवटी एक मेसेज दिला एंटर द नंबर इज 8. ठीक आहे. हा जो डेटा आहे हे जे आउटपुट आहे ते मी xyz.txt ह्या फाईलमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. ही माझी फाईल डेटा हा मी xyz.txt फाईलमध्ये स्टोअर केला आहे. तर आता अपेंड म्हणजे काय तर कंटेंट्स आर अपेंडेड टू द एंड ऑफ अ फाईल. म्हणजे काय तर फाईल आपण ओपन केली राईट ऑपरेशन परफॉर्म करायला, त्यावरती डेटा राईट करण्यासाठी. तर तुम्ही अपेंड मोड यूज केला तर कर्सर डायरेक्ट एंडला जातो. म्हणजे ज्या वेळेला इन आणि आउट मोड यूज करता त्यावेळेला कर्सर असतो बिगिनिंगला, पण तुम्ही अपेंड मोड जर यूज केला तर कर्सर एंडला असतो. म्हणजे तुम्हाला जे काही एक्स्ट्रा कंटेंट अजून फाईलमध्ये समजा नेक्स्ट घ्यायचं असेल, एंटर नंबर इज 9, अजून एक नंबर एंटर करायचा असेल तर हा कर्सर नेहमी लास्टला असतो. जो काही डेटा अजून फाईलमध्ये स्टोअर कराल, राईट कराल तो फाईलच्या एंडला जातो. त्यासाठी अपेंड मोड यूज केला जातो. कंटेंट्स आर अपेंडेड टू द एंड ऑफ अ फाईल. फाईलच्या शेवटी कर्सर असतो म्हणून अपेंड मोड यूज केला जातो. नेक्स्ट आहे ATE, iOS स्कोप रिझोल्यूशन. ATE म्हणजे काय तर गो टू द एंड ऑफ अ फाईल ॲट ओपनिंग टाईम. म्हणजे जसं की अपेंड मोड आहे सेम ATE मोड आहे, पण अपेंड मोडमध्ये पण फाईलच्या एंडला कर्सर जातो, तसंच ATE मोडमध्ये पण फाईलच्या एंडला कर्सर जातो. पण ATE मोडमध्ये आपण जे अगोदरचे जे काही कंटेंट्स असतात ते मॉडिफाय पण करू शकतो. हा एक त्याचा बेनिफिट आहे. तसं अपेंड मोडमध्ये डायरेक्ट एंडला जे काही आपल्याला राईट करायचं आहे ते करू शकतो, एखादा डेटा एक्स्ट्रा. पण ATE मोडमध्ये आपण शेवटी कंटेंट ॲड पण करू शकतो डेटा, पण जे अगोदरचा माझा डेटा आहे तो मॉडिफाय पण मी करू शकते. म्हणजे एंटर नंबर समजा मला 9 घ्यायचा आहे, 10 घ्यायचा आहे, तर मी इथं तो मॉडिफाय करू शकते, चेंज करू शकते ATE मोडमध्ये. ठीक आहे. गो टू द एंड ऑफ अ फाईल ॲट ओपनिंग टाईम असं त्याचं मिनिंग आहे. नेक्स्ट आहे iOS नो क्रिएट म्हणजे काय तर ओपन फेल्स इफ द फाईल डज नॉट एक्झिस्ट. नो क्रिएट न्यू फाईल. आता नो क्रिएट म्हणजे ओपन फेल्स होतं म्हणजे काय तर आपल्याला समजा अजून एक प्रोग्राम आपण केला आणि फाईलवरती आपल्याला काय करायचं आहे डेटा राईट करायचा आहे. ठीक आहे. कोणता पण दुसरा प्रोग्राम असेल, समजा ॲडिशन असेल 2 नंबरची, ॲडिशन ऑफ 2 नंबर्स 5, 6 आणि ॲडिशन इज असा प्रोग्राम केला आपण, तर आपण काय करणार आउट मोड पहिल्यांदा यूज करणार फाईलवरती डेटा राईट करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी. त्याचबरोबर तुम्ही जर नो क्रिएट हा मोड यूज केला तर ओपन फेल होतं. म्हणजे काय जर XYZ नावाची फाईल तुमच्या त्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर नसेल त्या लोकेशनला तर ओपन फेल होतं, तुमची फाईल ओपनच होत नाही. नो क्रिएट हा मोड जर वापरायचा असेल तर ऑलरेडी फाईल एक्झिस्ट पाहिजे. एक्झिस्ट म्हणजे ही XYZ नावाची फाईल अगोदर तिथं क्रिएट पाहिजे, तरच नो क्रिएट आपण यूज करू शकतो. की नवीन फाईल ते क्रिएटच करत नाही नवीन नावाची, दुसऱ्या नावाची. जर ऑलरेडी एक्झिस्ट असेल तरच त्यामध्ये डेटा आपण मॉडिफाय करू शकतो, चेंज करू शकतो. पण त्या नावाची फाईल तिथं क्रिएट नसेल तर ते नवीन फाईल क्रिएट करत नाही, असा नो क्रिएटचा अर्थ आहे. ओपन फेल होऊन जाणार, फाईल डज नॉट एक्झिस्ट. जर आउट आणि नो क्रिएट 2 मोड एकत्र यूज केले तर फाईल ऑलरेडी एक्झिस्ट पाहिजे. एक्झिस्ट नसेल तर नो क्रिएटमुळं काय होणार आहे ओपन फेल्स होणार आहे, फाईल ओपनच नाही होणार. नेक्स्ट आहे नो रिप्लेस. नो रिप्लेस म्हणजे काय तर ओपन फेल्स इफ द फाईल ऑलरेडी एक्झिस्ट. म्हणजे नो रिप्लेस मध्ये काय करतो सेम नावाची डबल फाईल क्रिएट होत नाही. म्हणजे काय तर माझी ऑलरेडी फाईल लोकेशनला स्टोअर आहे XYZ नावाने.
ठीक आहे. पण परत अजून एक फाईल तुम्ही डेटा राईट करण्यासाठी ओपन करत असाल सेम XYZ नावाने, तर फाईल रिप्लेस करत नाही, म्हणजे त्या जागी दुसरी फाईल येत नाही. एकाच नावाची तुम्ही दुसऱ्या नावाची फाईल स्टोअर करू शकता, पण सेम नावाच्या XYZ नावाच्या सेम फाईल तयार होऊ शकत नाही. त्यासाठी फाईलची नावं घेताना वेगवेगळी घ्यायची, म्हणून नो रिप्लेस, सेम नावाची फाईल क्रिएट होत नाही. आणि नेक्स्ट आहे iOS ट्रंक, TRUNC. ट्रंक म्हणजे काय? डिलीट कंटेंट्स ऑफ अ फाईल इफ इट एक्झिस्ट. ट्रंकमध्ये मोडमध्ये काय होतं, जे काही तुमचे फाईलचे अगोदरचे कंटेंट्स आहे, म्हणजे हा जो डेटा आहे तो सगळा डिलीट होतो. हा डेटा सगळा डिलीट होतो आणि परत कर्सर बिगिनिंगला येतो. ह्या ट्रंक मोडमध्ये डिलीट कंटेंट्स ऑफ फाईल इफ एक्झिस्ट. इफ एक्झिस्ट म्हणजे जर फाईल ऑलरेडी तयार असेल आणि तो डेटा त्यामध्ये असेल ऑलरेडी आपला त्या फाईलमध्ये, तर जे अगोदरचा डेटा सगळा डिलीट होतो ह्या ट्रंक मोडमध्ये. आणि लास्ट आहे बायनरी. बायनरीमध्ये काय होतं, ओपन ॲज ए बायनरी फाईल, ओपन ए फाईल फॉर बायनरी मोड. बायनरी मोडला फक्त फाईल ओपन होतं. ठीक आहे. हे आहेत आपले मोड्स. फर्स्ट iOS इनपुट आउटपुट स्ट्रीम, स्कोप रिझोल्यूशन आणि इन हा फर्स्ट मोड आहे, जो आपण इनपुट ऑपरेशन म्हणजे रीड फाईलमधला डेटा रीड करून घेण्यासाठी इन हा मोड वापरला जातो. फाईलमध्ये डेटा राईट करण्यासाठी आउट हा मोड वापरला जातो. जसं की IF स्ट्रीम OF स्ट्रीम क्लास आहे, तर IF स्ट्रीम बरोबर आपल्याला इन हा मोड वापरायचा आहे आणि OF स्ट्रीम क्लास बरोबर आउट हा मोड वापरायचा आहे. नेक्स्ट अपेंड, APP. अपेंड मोडमध्ये फाईल काय जातो, कर्सर एंडला जातो. ATE, नेक्स्ट ATE मोडमध्ये फाईल एंडला, कर्सर एंडला जातो, पण अगोदरचे कंटेंट्स आपण मॉडिफाय पण करू शकतो. नो क्रिएटमध्ये जे फाईल ऑलरेडी सेव्ह असेल तर डेटा अजून सेव्ह करू शकतो, पण जर फाईल क्रिएटच नसेल तिथं तर फाईल ओपनच होत नाही. नो क्रिएट, ऑलरेडी फाईल सेव्ह पाहिजे. नो रिप्लेसमध्ये सेम नावाच्या दोन फाईल आपण तयार करू शकत नाही, फाईलची नावं वेगवेगळी द्यायची. ट्रंकमध्ये जो काही डेटा असतो, फाईल एक्झिस्ट असेल तर त्यामधला डेटा डिलीट होतो. आणि बायनरी मोडमध्ये काय होतात, फाईल फक्त बायनरी मोडला ओपन होते. हे आपले डिफरंट मोड्स आहेत, विचारले जातात पेपरमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. थँक्यू.